नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत जे औषधासारखे काम करतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वयंपाकघरातील 10 आयुर्वेदिक उपाय जे रोज वापरले तर पचन, सर्दी, थकवा, अशक्तपणा सगळं नियंत्रणामध्ये राहतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1, हळद. नैसर्गिक अँटीबायोटिक. याचे उपयोग बघूया. सर्दी, खोकला, जखम, सूज, कसा वापरावा? रात्री कोमट दूध प्लस अर्धा चमचा हळद जखमेवर थेट हळद लावा. टीप: कच्ची हळद जास्त गुणकारी असते. नंबर 2, जिरे. पचन सुधारण्यासाठी उपयोग. गॅस, ॲसिडिटी, पोटदुखी. कसा वापरावा? 1 चमचा जिरे उकडून पाणी प्या. जेवणानंतर घोट घोट प्या. महिलांसाठी विशेष फायदेशीर. पाळीच्या वेदना कमी करतात. नंबर 3, लसूण. हृदयाचा रक्षक. उपयोग: कोलेस्ट्रॉल कमी होतो, रक्तदाब कमी होतो, नियंत्रणामध्ये राहतो. कसा वापरावा? सकाळी 1 कडी कच्चा लसूण आणि कोमट पाणी घ्या. सूचना: अतिप्रमाण टाळा. नंबर 4, तूप. पचनासाठी अमृत. उपयोग: बद्धकोष्ठता, मेंदू व स्मरणशक्ती साठी खूपच जास्त उपयोगी. कसा वापरावा? गरम भात पोळीवर 1 चमचा तूप सकाळी उपाशी पोटी थोडं तूप नक्की घ्या. नंबर 5, आल्याचा उपयोग. सर्दीवर रामबाण उपयोग. सर्दी, खोकला, घसा दुखणे
आलं, मध, आल्याचा काढा. नंबर 6 मध, नैसर्गिक टॉनिक. याचे उपयोग बघूया. थकवा, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप जास्त उपयोगी. कसा वापरावा? कोमट पाणी आणि मध आणि लिंबू सर्व मिक्स करून घ्या. टीप: गरम पाण्यामध्ये मध घालू नका. नंबर 7 ओवा, पोटदुखीवर त्वरित आराम. उपयोग: गॅस, पोटदुखी, लहान मुलांसाठी खूपच जास्त उपयोगी. कसा वापरावा? ओवा, मीठ, कोमट पाणी सर्व मिक्स करून घ्या. नंबर 8 मेथी दाणे, साखर व पचनासाठी. मेथी दाणे व साखर पचनासाठी उपयोगी. शुगर कंट्रोल मध्ये राहते. केस गळती कमी होते. कसा वापरावा? रात्री भिजवलेले मेथी दाणे 1 चमचा, सकाळी चघळून खा. नंबर 9 दालचिनी, रक्ताभिसरणासाठी उपयोगी. सर्दी, मधुमेह नियंत्रणामध्ये राहते. कसा वापरावा? चहात, कोमट पाण्यात घ्या. कोमट पाणी सर्व रोगांची आई. उपयोग: पचन सुधारते, विषद्रव्ये बाहेर टाकते. कसा वापरावा? सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी नक्की घ्या. मैत्रिणींनो, हे सगळे उपाय आपल्या स्वयंपाकघरामध्ये आहेत, तर याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करा. वरील टिप्स आणि माहिती तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. पुढील व्हिडिओ कोणत्या माहिती विषयावर पाहिजे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते, ते सुद्धा नक्की दाबा आणि आम्हाला सहकार्य करा. असा उपयोगी कंटेंट रोज पाहण्यासाठी बेल आयकॉन तर नक्की प्रेस करा. हे उपाय सामान्य माहितीसाठी आहेत. गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.